नवी मुंबई शहराला मोठ्या प्रमाणामध्ये विस्तीर्ण असा खाडी किनारा लाभला असून याच खाडी किनारा लाभल्यामुळे विदेशातनं हजारोच्या संख्येने फ्लेमिंगो पक्षी नवी मुंबईच्या खाडीमध्ये येत असतात. मी सध्या आहे ऐरोलीच्या खाडीमध्ये. तुम्ही पाहता की हजारोच्या संख्येने या ठिकाणी फ्लेमिंगो पक्षी आलेले आहेत आणि संपूर्णपणे खाडीवरती एक गुलाबी चादर आहे ती पसरली की काय अशा प्रकारचा अनुभव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सायबेरियावरून हे पक्षी येत असतात. 2 कलरचे या ठिकाणी जातीचे हे फ्लेमिंगो आहेत आणि संपूर्णपणे या मग तो ऐरोली असेल, नेरुल असेल, CBD, खारघर या जो विस्तीर्ण खाडी किनारा जो ठाणे खाडी किनारा लाभला आहे या खाडीमध्ये आहे त्या फ्लेमिंगोचं नयनरम्य दर्शन या ठिकाणी आपल्याला दिसून येते. विशेषतः थंडीमध्ये आहेत हे फ्लेमिंगो पक्षी मोठ्या संख्येने या ठिकाणी या खाडीमध्ये येत असतात आणि हाच नजारा पाहण्यासाठी पक्षीप्रेमी आहेत, फोटोग्राफर आहेत, हे मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आपल्याला दिसून येत आहेत. ऐरोलीमधून आहे ते वन विभागाच्या माध्यमातून स्पेशल फ्लेमिंगो बोटसुद्धा तयार करण्यात आलेली आहे, ठेवण्यात आलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून रोज आपल्याला या ठिकाणी फ्लेमिंगोचं दर्शनसुद्धा घेता येते. आपल्याबरोबर काही पर्यटक आहेत, आपण त्यांच्याशी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करूया. मावशी, तुम्ही या ठिकाणी आलेला फ्लेमिंगो पाहण्यासाठी, काय अनुभव आहे तुमचा? मी सतत 4 वर्षापासून येते इकडे, पण आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर फ्लेमिंगो मी प्रथमच बघते आणि खूप आनंद झाला आहे. म्हणजे इतकी सुंदर नक्षी दिसते, गुलाबी एवढी सुंदर नक्षी इथे दिसते, अगदी चादर अंथरलेली. दरवर्षी मी येते, पण यावर्षी माझा आनंद खूपच म्हणजे द्विगुणित झालेला आहे. छान वाटतंय बघायला. आणि मी थंडी कधी जास्त पडते आणि इथे आपल्याला फ्लेमिंगो सफारी कधी बघायला यायला मिळतं याची मी आतुरतेने वाट बघत असते आणि आज तो मला योग आला. खूप छान वाटतंय. धन्यवाद. मॅम, तुम्ही या ठिकाणी फ्लेमिंगो पाहण्यासाठी आलेला? हा माझा पण फर्स्ट टाइम आहे. आय एम ट्राईंग नॉट टू डिस्टर्ब द बर्ड्स अँड द अदर पीपल हू आर ट्राईंग टू हॅव अ व्ह्यू, बट इट्स अ रिअली ब्युटिफुल एक्सपिरियन्स. खूप छान वाटतं इथे हे एक्सपिरियन्स करताना, बिकॉज सिटीमध्ये जेव्हा तुम्ही राहता तर हे एक्सपिरियन्स करायला खूप रेअरली मिळतं. त्यामुळे राईट नाव आय एम फीलिंग रिली हॅपी अँड व्हेरी क्लोज टू नेचर. अँड मी फर्स्ट टाइमच द फ्लेमिंगोजला बघते इथे, सो फीलिंग व्हेरी नाईस. या ठिकाणी काही पर्यटक आहेत की गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी फ्लेमिंगो पाहण्यासाठी येतात. मैम, पिछले कई साल से आप यहाँ पे आ रही है? हाँ जी, हमको 14 साल हो गए बम्बई में फ्लेमिंगो देखते हुए, और हर साल हम बहुत शौक से आते हैं जैसे ही उनका सीज़न चालू होता है दिसंबर के बाद से, और हम हर बार उतना ही इंजॉय करते हैं. फ्लेमिंगो से हमें बहुत प्यार हो गया है. हर साल जितनी बार भी आते हैं हम हर बार और आना चाहते हैं, और बाकी सबको भी ये कहते हैं कि ये शहर में इतना खूबसूरत नज़ारा है, देखने को मिलता है, तो आपको सबको ज़रूर आना चाहिए. धन्यवाद. आपण पाहतो गेल्या अनेक वर्षापासून काही पर्यटक हे परत या ठिकाणी येतात. आपल्याबरोबर या ठिकाणी पक्षी प्रेमी, पक्षाबद्दल या ठिकाणी ज्यांना माहिती आपण श्यामराज बामणे सर आपल्याबरोबर, आपण त्यांच्याशी बोलूया. सर, किती जातीचे फ्लेमिंगो येतात, किती पक्षी येतात या ठिकाणी? ॲक्च्युली सर, जसं मॅमनी पण सांगितलं की ते आपल्याकडे ना ॲक्च्युली दोन प्रकारचे पक्षी आहेत फ्लॅमिंगोसमध्ये, ग्रेटर आणि लेसर आहेत. हे ग्रेटर आणि लेसर त्याच्यात जुवेनल पण तुम्ही बघितले, जे ग्रेश कलरचे दिसतात हे जुवेनल, म्हणजे हे बेबी फ्लॅमिंगोस यांना बोललं जातं. लेसर आणि ग्रेटरमध्ये जर फरक बघायला गेला तर ग्रेटर हे मोठे आहेत, त्याला ग्रेटर ह्यासाठी बोललं जातं की ते हाईटमध्ये जास्त आहेत, लेसरपेक्षा लेसरची हाईट कमी आहे. असे 2 प्रकारचे फ्लॅमिंगोस. आणि हे मी फ्लॅमिंगोस आता मला इथे स्वतःला 6 वर्ष झाली आणि हे जवळजवळ 16पासून हे सुरू झाले आपल्याकडे. आणि मी स्वतःसुद्धा तुमच्या चॅनल माध्यमातून मी सर्वांना रिक्वेस्ट करतो की खरोखरच एवढं सुंदर परिसर आणि एवढे सुंदर पक्षी, आणि हे आपल्याला लोक हे बघण्यासाठी किती लोक खर्च करतात. मी अक्षरशः गेल्या वर्षी पण बघितलं की आमच्याकडे बँगलोरवरून लोक बाय फ्लाईट्स इथे हे बघण्यासाठी लोक आलेत. त्यासाठी मी मुंबईच्या लोकांना पण हे रिक्वेस्ट करते की तुम्ही या, एवढा चांगला परिसर येऊन बघा, किती सुंदर परिसर. आपल्याला कुठे बाहेर द्यायची गरज नाही आहे की एवढं सुंदर कमी पैशात आणि एवढं चांगला सुंदर पक्षी, म्हणजे पक्षीचा फक्त बाकीचे इतर पक्षी पण आहेत, जसं फ्लॅमिंगोस आहेत. आता मी जसं तुम्हाला नाव सांगितलं की पाय डॅव्होसिड आहेत, ब्लॅकटेल गॉडविट असे, आणि हे बाहेरच्या देशातून येणारे पक्षी आहेत हे सर्व मायग्रेटरी बर्ड्स आहेत आणि एवढे सुंदर पक्षी आपल्याला बघायला मिळतात त्या खाडीत. सर, आता या खाडीमध्ये किती जातीचे पक्षी पाहायला मिळतात? ॲक्च्युली सर, आपल्याकडे मी अगोदर सांगितलं मला की 205 प्रकारचे पक्षी आहेत या खाडीमध्ये. त्याच्यात जवळपास सर बर्ड्स मायग्रेटरी आहेत, कॉमन बर्ड्स खूप कमी आहेत, पण मायग्रेटरी बर्ड्स खूप जास्त आहेत. त्याच्यात मला मी नाव सांगितलं पाय डॅव्होसिड, नॉर्दर्न शॉवेलर, त्याच्यानंतर कॉमन सँड पायपर, त्याच्यानंतर तुमचे पाय डॅव्होसिड बघितले आपण. हे बघा, हे सुंदर, किती सुंदर
दृश्य दिसते आपल्याला फ्लॅमिंगोचा फ्लाय करताना आहे ना, हे बघण्यासारखं आहे. लोक हे बघण्यासाठी किती लांबून येतात आणि आपल्या लोक, मी नवी मुंबईला पण बोलतो की तुम्ही येऊन बघा किती सुंदर परिसर आणि किती आहे. पैसे नका बघू, हे निसर्ग बघा की निसर्गात येण्यासाठी किती किती सुंदर निसर्ग आणि किती छान परिसर, किती छान दृश्य दिसतंय आपल्याला हे. नक्कीच आपण समोर पाहता की फ्लेमिंगोचा एक वेगळा नजारा, गुलाबी चादर, गुलाबी नजारा काय सुंदर उडतो या ठिकाणी. आणि आपण पाहतो की जे पक्षी पूर्णपणे या ठिकाणी थव्यानी बसतात, हजारोनी बसतात. अशा प्रकारे एक त्यांनी या ठिकाणी वर उडाण घेतल्यानंतर यांचे एक वेगळं नयनरम्य दृश्य आपल्याला या ठाणे खाडी किनारीमध्ये पाहायला मिळतं. विनायक पडले, एबीपी माझा, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.